सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. पण मला त्याला जहागीरदारांसारखं ते साजूक तुपातलं नाही बनवायचंय, माझ्यासारखं रफ अँड टफ बनवायचंय, हो की नाही? जे एखाद्याबद्दल मत व्यक्त करावं, जरूर व्यक्त करावं, पण ते त्याच्या तोंडावर. मागून निंदा केलेली मला नाही आवडत. साधारण मला कळायला लागल्यापासून मी माझी मतं अत्यंत परखडपणे मांडत असतो, कुणालाही न घाबरता. असं बघ, तुझा आणि माझा शत्रू एकच आहे, तो म्हातारा जागीरदार. नाही, मी शक्यतो बाळाच्या जवळच जाणार नाही. मी शक्यतो घरापासून लांब राहण्याचा प्रयत्न करेन. आणि कुठलाही भाऊ हा आपल्या बहिणीचं सुख पाहणारच ना, तसंच मीही पाहतोय. अरे वा 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 वा. अच्छा, आणि मला पोचवणार कोण? तुम्ही? मी कशाला माझे हात विटाळू? स्वतःला कोंडून घेतलंय त्यांनी, आणि ह्या गोष्टीचा माई सकट सगळ्यांना खूप त्रास होतोय. हो, पण मला एक गोष्ट सांग तेजस्विनी. कोण वहिनी? वनिता बेनी. हे बघ, तिच्याबद्दल जर माझ्या कानात काही गरळ ओकायची असेल ना, घे पाणी घे. काय म्हणतोय जागीरदारांच्या वंशाचा दिवा? म्हातारा खुशच आहे. अच्छा 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 अच्छा. आत्ता घर सोडण्याचं हे कारण आहे का? इथं कशासाठी आलीस? रडायला? आणि रडून झालं की काय मग परत घरी जाणार? अरे आता तिला मूल झालं आणि तुला होणार नाही, हे आता मी कधीच आई होऊ शकत नाही, हे सारखं सारखं मला सांगण्याची गरज आहे. हो ना, मग घर कशासाठी सोडलंस? आणि इथे कशासाठी आलीस? रडायला? आणि रडून झालं की परत काय त्या जागीरदारांच्या घरी जाणार आहेस? माहिती नाही मला. माहित नाही म्हणजे? माहिती नाही म्हणजे माहिती नाही मला. कुठे चाललीस? मसणात नाही तर कुठेही जाईल. चले जा, मी अडवणार नाही. अर्थात जागीरदारांच्या बंगल्यापेक्षा ती मसणवट केव्हाही पवित्रच. पण तू कितीही नाही म्हणालीस ना तरी परत तू त्या मला परत त्या घरी जायचं नाही.
जीव उपतो माझा तिथे. घुसमटायला होतंय. कंपनीत, घरात दोन्हीकडे मला दुय्यमच स्थान. पदोपदी अपमान, पाण उतारा, हे सगळं कसं सहन करायचं मी सांगा ना. आणि आता सहनशक्ती संपत चालली आहे माझी. त्यात भरीस भर म्हणून तुला परमेश्वरानं वांस केली. संग्राम, माझ्यावर ओरडून काय होणार आहे? एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या गोष्टीचा तुला त्रास होतो, त्याचाच इतरांना आसुरी आनंद होतो. चिडू नकोस, चिडणं बंद कर. या सगळ्याचा तुला त्रास होत नाही हे जेव्हा इतरांना कळेल तेव्हा ते आपणहून चिडवणं सोडून देतील. पण आई न होता येण्याचा त्रास काय असतो ना, हे तुम्हा पुरुषांना नाही कळणार. त्याच्यासाठी बायकांचा जन्म घ्यायला लागतो. मूर्खासारखं बोलू नको. आपल्याला मूल होणार नाही याचा काय त्या बापाला कमी त्रास होत असेल? तुझ्या इतकाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त त्रास होत असेल. पण सत्य परिस्थिती ही अशी आहे असं एकदा मनाला पटवून घेतलं की मग. पण तेजू जेव्हा घरामध्ये आई पण मिरवत असते ना सगळीकडे, तेव्हा ती जी कळ ओटी पोटात मस्तकात जाते ना, ती. हा सगळा त्रास संपवायचा असेल तर इथे येऊन राहा. आपल्या नव्या कंपनीमध्ये तुला दुय्यम स्थान मिळणार नाही. कोणीही तुझा अपमान करणार नाही. ती जागीरदार ॲग्रो पार बुडाल्यात जमा आहे. आदित्यने बुडवली आहे ती. ह्यापुढे आपल्या नव्या कंपनीचाच खणखणाट फक्त ऐकू येणार. नव्या कंपनीच्या नव्या सीईओ वनिता जागीरदार, वेलकम. अस्मिता अस्मिता आरू, माई बस ना. काय झालं? तुला माहितीये ना, सुहास काही बोलला का? नाही, तसं तो माझ्या वाटेला फारसा जात नाही, पण काही उलटसुलट बोलतो ग तो. अगं, कुठल्या खातेऱ्यात होता तिथनं उचलून तुझ्या बाबांनी त्याला घरात आणला. जावयासारखं अदबीनं वागतो त्याच्याशी. आणि हा तुझा नवरा. मलाही नाही पटत ग त्याचं वागणं. सूडबुद्धीने सगळ्यांशी उद्धटपणे उर्मटपणे बोलत असतो. मलाही अजिबात नाही आवडत. सारखे वाद होतात, भांडण होतात आमच्यात. आत्ता सुद्धा रागावूनच गेलाय माझ्यावर. फक्त तुझ्याशीच भांडला नाही तो, बाहेर जाऊन सुद्धा उलट सुलट बोलला. खरं म्हणजे त्याला राहायला चांगला अंधेरीचा फ्लॅट आहे, तुमचा संसार थाटून देतो म्हटलं, त्याला चांगली नोकरी लावतो म्हटलं. नाही, हा काय म्हणतो माहितीये? मुलीला पोचताना तसं मी घरात राहणार, जावे काय जड जाणार आहे तुम्हाला? अगं, हेच सगळं माई मी त्याला सांगत असते. सारखा त्याच्या डोक्याला भोंगा लावलाय मी.
पण तो कुठे जातो, काय करतो, कुणाबरोबर असतो, काही म्हणून काही पत्ता लागू देत नाही. तुला माहिती अरू, तुझा नवरा आणि तो जयवंत बाहेर भेटतात. तो जयवंत आणि हा तुझा नवरा. तुझा नवरा असं का म्हणतेस माई? सुहास नाव आहे त्याचं. सुहास आम्हाला सतत रडायला लावणारा सुहास म्हणे. कुठून शोधून काढलास हा नवरा? हा, तुला दुसरं कोणी सापडलं नाही? काय गुण बघितलेस याच्यात? माई, इतक्या वर्षांनी तू हा प्रश्न मला विचारतेस? तेव्हाच बाबांनी सुहास बरोबर जर माझं लग्न लावून दिलं असतं तर मी सासरी गेले असते. आता हा जो दिवस आपण बघतोय तो नसता बघितला. हा दोष कोणाचा आहे, माझा की बाबांचा? इतक्या वर्षांनी सुहासला बाबांनी शोधून आणलं माझ्यासाठी. तो आनंद राहिला बाजूला, उगाच त्रासच मात्र होतोय. सांग ना, हा दोष माझा आहे का? बरोबर आहे. दोन्ही वेळाला तुझ्या बाबांची चूक आहे, पण ह्या वेळची ही चूक ना खूप महागात जाणार आहे त्यांना. अगदी घोडचूक ठरणार आहे त्यांची. हा काय म्हणतो माहितीये? त्याला म्हणे मुलांच्या बरोबरीनं अरूच्या वाटणीचा हिस्सा टाका, मी घर सोडून जातो. अरे हा आत्ता घरात येतो आणि लगेच वाटणी मागतो म्हणजे काय? इथे आपण आपल्या घराची बिघडलेली घडी, विस्कटलेली घडी सावरायला बघतोय आणि हा ही घडी विस्कटतोय. त्याला ना कल्पना नाहीये अजून. त्याला नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढीन. सांगेन त्याला, जा कोर्टात, कर काय वाटेल ते कर. हा काय म्हणतो माहितीये? मुलांच्या बरोबरीनं अरूच्या वाटणीचा हिस्सा टाका, मी घर सोडून जातो. अरे हा आत्ता घरात येतो आणि लगेच वाटणी मागतो म्हणजे काय? इथे आपण आपल्या घराची बिघडलेली घडी, विस्कटलेली घडी सावरायला बघतोय आणि हा ही घडी विस्कटतोय. त्याला ना कल्पना नाहीये अजून. त्याला नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढीन. सांगेन त्याला, जा कोर्टात, कर काय वाटेल ते कर. त्याला नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढीन. सांगेन त्याला, जा कोर्टात, कर काय वाटेल ते कर. त्याला नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढीन. सांगेन त्याला, जा कोर्टात, कर काय वाटेल ते कर. त्याला नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढीन. सांगेन त्याला, जा कोर्टात, कर काय वाटेल ते कर. अगं, लहान मुलांची कसं खेळायचं याचा सेन्स आहे मला. आहे ना सेन्स, मग तो कृतीत आणा ना. असा सेन्स तुझ्या बापाने कधी माझ्याशी वागताना दाखवला नाही. त्याच्यासमोर मी पण लहानच होतो ना, तेव्हा का असा वागला? सुहास प्लीज, आता पुरे, डोकं खाऊ नकोस. नाही, डोकं नाही मी खात आहे. माझ्याशी वागला ते वागला, पण त्यावेळेला तो स्वतःच्या मुलीशी कसं वागतोय हे त्याला घरातला कोणीतरी समजून सांगायला हवं होतं ना. अरे पण त्याच माझ्या वडिलांनी तुला परत घरात आणलंय ना. एवढंच नाही, अंधेरीतला फ्लॅट सुद्धा देणार आहेत आपल्याला, आपल्या नावावर करून देणार आहेत, अख्खा संसार थाटून देणार आहेत. आणखीन काय हवंय? मी तुला अगोदरच सांगितले, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तसं असेल ना सुहास, तर मात्र त्यांच्या मनाप्रमाणे तुला वागावंच लागेल. आणि हा नातू म्हणजे त्यांचा अत्यंत लाडका आहे, कळलं ना? त्यामुळे त्याच्याशी असे धसमुसळेपणाने वागून चालणार नाही.
त्याचे लाड करायला लागतील. बर, हा तुमचा जहागीरदारांचा नातू तुम्हाला लख लाभतो. घे. मला नाही जमणार कोणाचे कौड कौतुक आणि लाड करायला. मी त्याला माझ्यासारखं रफटप बनवू शकतो, कळलं? पण ते तुम्हाला मान्य नसेल ना, तर मी हे घर सोडून नाही, मी शक्यतो बाळाच्या जवळच जाणार नाही. मी शक्यतो घरापासून लांब राहण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे दिवसभर कुठेतरी भटकेन आणि रात्री घरी ये. दिवसभर कुठेतरी भटकायचं म्हणजे खिशात पैसा हवा. हरकत करेन काहीतरी व्यवस्था. अस्मिता अस्मिता चला निघते मी. ओ सीईओ वनिता जहागीरदार, कुठे निघालात? कुठे म्हणजे? घरी जाणार. घरी न सांगता आले. घरातले सगळे काळजी करत असतील. त्या नव्या कंपनीची स्वप्न मी उभारली, ती कोणा करताय? वेडीएस का तू? सगळे मान सन्मान सगळे अधिकार तुला दिले कशा करता? पुन्हा त्या जहागीरदारांच्या घरी जाण्याकरता? उगाच मला ना ह्या स्वप्नांच्या भूलभुलैयात अडकवू नका तुम्ही. हे असं तडकाफडकी घर सोडणं मला खरंच जमणार नाहीये. त्यातून मला अभिशी बोलायला लागेल. अभिचा विश्वासघात करणं मला शक्य नाही. त्यातून जहागीरदार ॲग्रो इतक्या वाईट परिस्थितीत असताना तुमची कंपनी मी जॉईन करायची शक्यच नाही. तुझ्यासारखी लोचट बाई आयुष्यात कधी पाहिली नाही. जहागीरदारांच्या घरामध्ये अपमान सहन करत, लाथा खात, घुसमटत, कुढत जगशील तू. मला कळत नाही प्रत्येक वेळी मग इथे काय येते सरळत जहागीरदारांचं घर सोडून? ठीक आहे, मग पुन्हा तुमच्या दरवाजात येणार नाही मी. माज रे माज. जहागीरदारांच्या घरातला माज मात्र सही सही उचललायस तू. आहे तो जहागीरदार तुझ्या कुंकवाचा धनी आहे आणि मी काय तुझा ठेवलेला टेम्पररी मालक आहे काय? अरे सांग ना, तुझ्यासाठी मी काय नाही केलं? काय इथे आलीस तेव्हा कोण होतीस तू? ह्या स्टेज पर्यंत कोणी आणलं तुला? ते जहागीरदारांचं कुंकू तुला मिळालं ते कोणामुळे? मी एवढी कृतज्ञ नाहीये. घरच्यांचा विरोध असतानाही मी इथे येते. उपकारच करतेस माझ्यावर, नाही का? हे बघ, शेवटची संधी आहे. पुन्हा त्या घाणीत जाऊ नको. अर्थात त्या घाणीची तुला आणि तुझ्या नाकाला इतकी सवय झाली आहे की तुम्हाला ती घाणच वाटेनाशी झाली. मग त्या घरातली घाण तुम्हाला ह्या घरात का आणायची? राहू दे ना मला तिथेच. आणि त्यातूनही मला तिथे जेव्हा असह्य होईल तेव्हा मी इथेच येणार ना. अजून कुठे जाणार? वनिताला आणि संग्राम शेठला दोघांनाही संग्राम शेठच्या फार्म हाऊसवर रंगी हात पकडलं. मला ठार मारणार आहेस? मला तर खास माणूस व्हायचाच आहे, तुमचा आणि संग्राम शेठचाही, दोघांचाही. अहो, बाईचा नवरा कधीपासून आपल्या फार्म हाऊसच्या बाहेर उभा आहे.
हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? अगं तिच्या रूम मध्ये असती तर मी तुला विचारलं असतं का वनिता कुठे आहे म्हणून. अगं मग कुठे गेली ती? आता तर तुम्ही म्हटलात ना तो माती फिरोय. अहो तो असा तसा फिरत नाही, घोडा घेऊन फिरतो, घोडा घेऊन. आधी मला संपवून टाक आणि मग घरात किती ऑलरेडी टेन्शन चालू आहे. मग जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता